नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYBA पॉलिटिकल सायन्स सेमिस्टर 5 पेपर क्रमांक 6 पॉलिटिक्स ऑफ मॉडर्न महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्रातली राजकीय प्रक्रिया या पेपरमधलं जे पहिलं प्रकरण आहे ऐतिहासिक पार्श्वभूमीचं, त्या प्रकरणातल्या शेवटच्या भागाकडे वळणार आहोत. तो भाग आहे महाराष्ट्रातील दलित चळवळ. यापूर्वीच्या 2 भागांमधून आपण महाराष्ट्रातल्या समाज सुधारणा विषयक 2 चळवळींचा आढावा घेतला होता. त्याच्यामध्ये एक होती सत्यशोधक चळवळ आणि दुसरी होती ब्राह्मणेतर चळवळ. या दोन्ही चळवळीं इतकीच महत्वाची चळवळ महाराष्ट्रामध्ये जर कोणती असेल तर ती म्हणजे दलित चळवळ. भारतीय समाजातील उपेक्षित, शोषित, पीडित, पददलित जनतेच्या उद्धारासाठी सुरू करण्यात आलेली चळवळ म्हणजे साधारणतः दलित चळवळ असं त्याला म्हटलं जातं. भारतीय समाजामध्ये परंपरेनं अस्पृश्य जाती म्हणून ओळखल्या गेलेल्या जातींना प्रामुख्यानं दलित समाज असं संबोधलं जातं. समाजातील अत्यंत दुर्बल आणि अन्याय, अत्याचार यांचे बळी ठरलेल्या घटकांना उद्देशून साधारणतः दलित हा शब्द प्रयोग केला जातो आणि त्यावरून अस्पृश्य जातीच्या उद्धारासाठी सुरू करण्यात आलेली चळवळ म्हणजे दलित चळवळ असं नाव त्या चळवळीला मिळालेलं आहे. महाराष्ट्रातल्या दलित चळवळीचा महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काळ. पण त्याच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या दलित चळवळीचा पायाभरणी झालेली होती महाराष्ट्रामध्ये. आणि ती पायाभरणी म्हणजे इंग्रजी शासन महाराष्ट्रात रूढार्थानं रुळल्यानंतरच्या कालखंडामध्ये झाली. म्हणजे जी अस्पृश्यतेची महाराष्ट्रातली किंवा आपल्या संपूर्ण भारतातली जी समस्या होती 18व्या शतकामध्ये, त्या समस्येला ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं वाचा फुटणे. इंग्रजांच्या संपर्कामुळे आणि इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे महाराष्ट्रातील शिक्षित तरुणांनी अस्पृश्यतेच्या संदर्भातला तिटकारा व्यक्त करायला सुरुवात केली. त्याची सुरुवात लोकहितवादींपासून झाली. लोकहितवादींनी प्रभाकर मधून या विषयावरती समाजाला मार्गदर्शन केलं. अस्पृश्य जातीतल्या लोकांच्या वेदना जाणून घेऊन त्यांच्यावरती फुंकर घालण्यासाठी या कालखंडामध्ये अनेक जण पुढे आले. न्यायमूर्ती गोखले, न्यायमूर्ती रानडे होते, गोखले होते, आगरकर होते. असे अनेक समाज सुधारक सुरुवातीच्या कालखंडामध्ये झाले की ज्यांनी अस्पृश्यतेच्या संदर्भामध्ये प्रयत्न म्हणजे निर्मूलनाच्या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू केलेले होते. पण ते सगळे प्रयत्न जे होते आणि सगळे समाज सुधारक जे होते ते उच्चवर्णीय असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा पडलेल्या होत्या. दलितांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणारे पहिले समाज सुधारक म्हणून महात्मा फुले यांचा उल्लेख केला. अस्पृश्य वर्गात शिक्षणाचा प्रसार केला तरच सामाजिक सार्वत्रिक अशी क्रांती होईल असं महात्मा फुल्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी 1851 मध्ये अस्पृश्यांच्या मुलांसाठी पुण्यात प्राथमिक शाळा सुरू केली. त्यांच्या या कामाला सनातनी लोकांनी खूप विरोध केला. 1858 पर्यंत फुल्यांनी अस्पृश्यांसाठी आणखी 3 शाळा सुरू केल्या.
त्यांच्या या कार्याला ब्रिटिश सरकारनं दक्षिणा प्राईजमधनं मदत सुद्धा केली. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पुण्यात पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झाल्यावर महात्मा फुले यांनी आपल्या घरातला पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. आजच्या संदर्भामध्ये ही घटना जरी सामान्य वाटत असली तरी त्या काळाच्या संदर्भामध्ये ती एक सामाजिक क्रांती होती असं म्हणावं लागेल. 1873 मध्ये महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 1874 ते 1883 या काळात महात्मा फुले पुणे महानगरपालिकेचे सभासद होते. त्यावेळी नवीन मंडई बांधण्याच्या योजनेला त्यांनी विरोध केलेला होता. लाखो रुपये अशा पद्धतीनं खर्च न करता तोच पैसा अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी द्यावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा महात्मा फुले यांनी त्या कालखंडामध्ये केलेली होती. अस्पृश्य समाजाचे महाराष्ट्रातले पहिले पुढारी हा मान जो आहे तो गोपाळबुवा वलंगकर यांना द्यावा लागतो. गोपाळबुवा वलंगकर हे महात्मा फुले यांचे अनुयायी होते. वलंगकरांनी महात्मा फुले आणि त्यांच्या समवेत प्रत्यक्ष काम केलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या विचारांना एक प्रकारची निश्चित अशी दिशा प्राप्त झालेली होती. हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांनी खोटे धर्मग्रंथ लिहून बहुजन समाजाची फसवणूक केली याची कल्पना त्यांना आलेली होती आणि त्या प्रश्नावरती लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचं काम आणि त्या संदर्भातले प्रयत्न त्यांनी चालवलेले होते. सन 1890 मध्ये गोपाळबुवा वलंगकरांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे अनार्य दोष परिहारक मंडळी ही संस्था स्थापन केली आणि तिच्या मार्फत अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला सुरुवात केली. विटाळ विध्वंसक नावाची एक पुस्तिका सुद्धा त्यांनी लिहिली आणि त्या पुस्तिकेमध्ये त्यांनी एका ब्राह्मणानं दलिताच्या घरी वास्तुशांती केल्यानंतर इतर ब्राह्मणांनी त्याला कसा त्रास दिला याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्या पुस्तिकेमध्ये वलंगकरांनी सवर्ण हिंदूंना उद्देशून 26 प्रश्न, मूलभूत प्रश्न उपस्थित केलेले होते. अर्थात त्या प्रश्नांना सवर्णांकडून कोणत्याच पद्धतीची उत्तर मिळाली नाहीत. वलंगकरांनी याच दरम्यान मुंबई सरकारकडे अस्पृश्यता कायद्यानं रद्द करावी अशा पद्धतीचा एक विनंती अर्ज केला. 1 एप्रिल 1894 मध्ये मुंबईमध्ये त्यांनी रोहिदास चांभारांच्या सभेमध्ये असं घोषित केलं की त्यांच्या अस्पृश्यता निवारण कार्याला यश येत आहे. अस्पृश्य मुलांना सरकारी आणि मिशनरी शाळांमध्ये हळूहळू या कालखंडामध्ये प्रवेश द्यायला सुरुवात झाली होती. 1895 मध्ये पुण्यात काँग्रेसचं अधिवेशन भरलं तेव्हा गोपाळबुवा वलंगकरांनी काँग्रेसनं अस्पृश्यतेच्या प्रश्नाची दखल घ्यावी अशा पद्धतीची विनंती केली, पण काँग्रेसनं या विनंतीकडे दुर्लक्ष केलं होतं आणि काँग्रेसच्या अधिवेशनाला लागूनच भरलेली जी सामाजिक परिषद होती त्या सामाजिक परिषदेनं सुद्धा अस्पृश्यांच्या प्रश्नाची गंभीरपणे दखल घेतली नाही. पण म्हणून गोपाळबुवा वलंगकरांचं काम किंवा त्याचं महत्व कमी होतं अशातला भाग नाही. आंबेडकरांनी असं म्हटलंय की अस्पृश्योन्नतीची चळवळ प्रथम सुरू केल्याचा मान जर कोणाला द्यायचा असेल तर तो गोपाळबुवा वलंगकर यांनी स्थापन केलेल्या अनार्य दोष परिहारक मंडळाला आणि मुंबई प्रांताला द्यावा लागेल. यावरून दलित चळवळीतील वलंगकरांनी सुरू केलेल्या कामाचं महत्व जे आहे ते अधोरेखित होतं. गोपाळबुवा वलंगकरांच्या मृत्यूनंतर अस्पृश्यता नष्ट करण्याचा अथक असा प्रयत्न केला तो पुण्याच्या शिवराम जानबा कांबळे यांनी.
1903 मध्ये त्यांनी सासवडला 51 गावातल्या महारांची सभा भरवून अस्पृश्यांना लष्करात आणि पोलिसांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी केली आणि त्या आशयाचा 1500 लोकांचा सह्यांचा अर्ज सरकारकडे पाठवला. 1904 साली त्यांनी श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज नावाची एक संस्था स्थापन केली आणि 1 जुलै 1908 रोजी सोमवंशीय मित्र हे वृत्तपत्र सुरू केले. शिवराम जानबा कांबळे हे लोकमान्य टिळकांच्या जहाल पक्षाचे विरोधक होते आणि जहाल पक्षाची ते नेहमी टवाळ पक्ष म्हणून खिल्ली उडवत असत. म्हणजे त्या कालखंडामध्ये एका अर्थानं दलित चळवळीला सुरुवात झालेली होती हळूहळू ज्या जागृतीला, असं आपल्याला म्हणता येईल. राजर्षी शाहू महाराजांनी 2 एप्रिल 1894 मध्ये ज्यावेळेला अधिकार सूत्र हाती घेतली तेव्हापासून त्यांनी अस्पृश्योद्धाराचं काम आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये महात्मा फुल्यांइतकाच अस्पृश्योद्धाराचा कळवळा होता. अस्पृश्यांच्या मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या, वसतिगृह सुरू केली, त्यांच्यासाठी शिष्यवृत्त्याही दिल्या. अस्पृश्यांच्या मुलांसाठी त्यांनी एकूण 27 शाळा सुरू केल्या होत्या आणि 7 वसतिगृह चालवली होती. अस्पृश्य मुलामुलींना मोफत शिक्षण मिळावं त्यासाठीही त्यांनी विशेष सोय केलेली होती आणि नंतर अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद करून त्या विद्यार्थ्यांची इतर सर्व जातीतल्या विद्यार्थ्यांबरोबरच्या शाळांमध्ये सोय करण्यात आली होती. अस्पृश्यांना समान संधी प्राप्त करून देण्यासाठी शाहू महाराजांनी अनेक सवलती दिल्या. सुशिक्षित आणि पात्र अस्पृश्यांना दरबारात नोकऱ्या दिल्या. 1917 नंतरच्या काळात पोलीस, तलाठी, कारकून इत्यादी जागा भरताना त्यांनी अस्पृश्यांना त्या जागा मिळाव्यात म्हणून खास प्रयत्न केलेच. त्याशिवाय अस्पृश्य तरुणांना वकील किंवा डॉक्टर होता यावं यासाठी आवश्यक ती व्यवस्था सुद्धा केली. दरबारामध्ये किंवा राजवाड्यामध्ये त्यांनी अस्पृश्य नोकर ठेवले. गंगाराम कांबळे नावाच्या अस्पृश्याला महाराजांनी कोल्हापूरच्या मध्यवस्तीमध्ये हॉटेल काढून दिलं. छत्रपती शाहू महाराज तिथे स्वतः हॉटेलमध्ये जाऊन चहा घेत असत. शाळा, महाविद्यालय, न्यायालय, सरकारी कार्यालय, धर्मशाळा, अन्नछत्र, पाणवठे, विहिरी अशा ठिकाणी अस्पृश्यांना समान वागणूक दिली जाईल याची महाराजांनी त्यावेळेला दक्षता घेतली आणि त्यांनी तसा वटहुकूम सुद्धा काढला होता. अस्पृश्यांबरोबर त्यांनी उघड सहभोजन केली किंवा तशा पद्धतीचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले आणि त्यामुळे दलित बांधवांना शाहू महाराजांबद्दल आदर आणि आपुलकी वाटत असते. तसंच शाहू महाराजांनी सुशिक्षित अस्पृश्य तरुणांना वकिलीच्या सनदा दिल्या, आंतरजातीय विवाहांना उत्तेजन दिलं. अस्पृश्यांच्या बाबतीत असलेली वेठबिगारीची पद्धती कायद्याने बंद केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशातील शिक्षणासाठी मदत केली. जिथे अस्पृश्यांच्या परिषदा होत होत्या तिथे महाराज स्वतः जातीनं हजर राहत होते. म्हणजे एका अर्थानं छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा दलित चळवळीला किंवा त्याच्या प्रसार आणि प्रचाराला त्या कालखंडामध्ये हातभार लावला. किसन फागू बनसोडे, गणेश अक्काजी गवळी आणि कालीचरण नंदा गवळी या तिघांनी मध्य प्रांत आणि वऱ्हाड प्रांतामध्ये अस्पृश्य समजल्या गेलेल्या जातींमध्ये जागृती करण्याचं काम केलं किंवा त्यांच्या गाऱ्हाण्यांना वाचा फोडण्याचं काम मोठ्या जिद्दीने केलं. किसन फागू बनसोडे यांनी 1903 मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रित समाज स्थापन केला. 1907 मध्ये त्यांनी चोखामुळा मुलींची शाळा सुरू केली. गावोगाव वणवण करीत त्यांनी व्याख्यानं देऊन अस्पृश्यांना माणसासारखं वागवलं जावं आणि सर्व मानवी हक्क जे आहेत ते त्यांना मिळावेत असा
पोटतिडकीने प्रचार केला. पदरमोड करून त्यांनी निराश्रित हिंदी नागरिक, विटार विध्वंसक आणि मजूर पत्रिका ही वृत्तपत्र चालवली. कालीचरण नंदागवळी आणि गणेश अक्काजी गवळी हे किसन फागू बनसोडेंचे जवळचे असे सहकारी होते. त्यातल्या गणेश गवई यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू करून म्हणजे एक नवीन अशी सुरुवात दलित चळवळीमध्ये वराड प्रांतामध्ये केली. हे सगळे प्रयत्न जे होते हे आंबेडकर पूर्व कालखंडातले होते. दलित चळवळ खऱ्या अर्थाने बहराला आली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश दलित चळवळीमध्ये जेव्हा झाला त्या कालखंडात. म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातील दलित चळवळीला खऱ्या अर्थानं जी सुरुवात झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामामुळे दलित चळवळीला एक व्यापक असं स्वरूप प्राप्त झालं आणि तिला गती सुद्धा मिळाली. आंबेडकरांनी दलितांना निर्भय बनवलं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, त्यांना स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण करून दिली आणि त्यामुळे दलित चळवळीला जन आंदोलनाचं किंवा जन चळवळीचं एक स्वरूप प्राप्त झालं. संपूर्ण दलित समाज डॉक्टर बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि आपल्या न्याय हक्कांच्या प्राप्तीसाठी संघर्ष करण्यासाठी सुद्धा सज्ज झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या हक्कांसाठी व्यापक लढा उभा करण्यासाठी अपार कष्ट केले. वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली आणि ते कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दलितांच्या जनजागृतीच्या कार्यावरही त्यांनी विशेष भर दिलेला होता. आपली परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आपल्या न्याय हक्क किंवा न्याय मागण्या ज्या आहेत त्या पदरात पाडून घेण्यासाठी आता दलितांनीच पुढे आलं पाहिजे. आपण स्वतः आत्मनिर्भर बनणं हाच आपल्या उद्धाराचा खरा मार्ग आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुयायांच्या मनावरती ठसवलं. त्याच्या त्या शिकवणीमुळेच भारतातील कोट्यावधी जनता आपल्या हक्कांच्या लढ्यासाठी तयार झाली आणि या उच्च जातींच्या किंवा वरिष्ठ वर्गाच्या विरोधामध्ये हातात बंडाचा झेंडा घेऊन उभी राहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित चळवळीला नेमकं काय योगदान दिलं? कारण मी मगाशी म्हटलं तसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित चळवळीमध्ये त्यांची एंट्री होण्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी दलितांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांच्या कार्याला एक प्रकारची मर्यादा होती. कारण हे सगळे एका अर्थाने उच्चवर्णीय होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुळातच दलित जातीमध्ये जन्माला आलेले असल्यामुळे आणि दलित जातीच्या व्यथा वेदना ज्या होत्या त्या त्यांनी सोसलेल्या होत्या आणि त्यामुळे नेमकं अस्पृश्यांचे प्रश्न काय आहेत आणि ते कोणत्या मार्गाने सोडवता येतील याची उत्तम जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती आणि त्यामुळेच ते एक मोठी अशी व्यापक चळवळ उभी करू शकले हेही वास्तव आहे. अस्पृश्यांच्या व्यथा वेदना बोलक्या कराव्यात, त्यांची दुःख वेशीवरती टांगावी आणि त्यांच्यामध्ये जागृती घडवून आणावी या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं. त्या कामामध्ये त्यांना राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक सहाय्य केलं आणि आंबेडकरांनी दलितांच्या उद्धारासाठी सुरू केलेल्या चळवळीचं मूकनायक हे एका अर्थानं मुखपत्र बनलं.
20 जुलै 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था स्थापन करण्यामागचे उद्देश कोणते होते? एक म्हणजे विद्यार्थी वसतिगृहाच्या माध्यमातून किंवा इतर साधनांच्या माध्यमातून बहिष्कृत समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणं हे एक उद्दिष्ट होतं. दुसरं म्हणजे बहिष्कृत समाजामध्ये उच्च संस्कृतीची वाढ करण्यास ठिकठिकाणी वाचनालय किंवा शैक्षणिक वर्ग किंवा स्वाध्याय संघ उघडणं. आणि तिसरं महत्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे बहिष्कृत समाजाची सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी औद्योगिक आणि शेतीविषयक शाळा चालवणं. शिक्षणाशिवाय दलित समाजाचा उद्धार होणार नाही याची आंबेडकरांना खात्री होती, जाणीव होती, आणि म्हणून बहिष्कृत हितकारिणी सभेनं दलित समाजाच्या शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्याच्या कार्याला प्राधान्य दिले. त्या संस्थेमार्फत दलित समाजातील तरुण आणि प्रौढ व्यक्तींसाठी रात्रीच्या शाळा सुद्धा चालवल्या. अनेक ठिकाणी त्यांनी वाचनालय सुद्धा सुरू केली. दलित चळवळीतला एक महत्वाचा टप्पा जर कोणता असेल तर तो म्हणजे महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह. 1923 मध्ये ब्राह्मणेतर चळवळीतील एक नेते सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा आणि दवाखाने यासारख्या सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश नाकारला जाऊ नये अशा अर्थाचा एक ठराव मांडला होता. तो ठराव मंजूर पण झाला, पण व्यवहारात त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आणि त्यामुळे बोले यांनी 1926 साली त्या संदर्भामध्ये आणखीन एक ठराव मांडला. त्या ठरावामध्ये अशी तरतूद होती की स्थानिक स्वराज्य संस्थांनी विधिमंडळाच्या आधीच्या ठरावाची अंमलबजावणी केली नाही तर संबंधित संस्थेचं अनुदान बंद करण्यात यावं. सीताराम केशव बोल्यांच्या या ठरावानं देखील म्हणजे तो ठराव सुद्धा विधिमंडळानं मंजूर केला. महाड नगरपालिकेनं सुद्धा तिथलं जे चौदार तळ होतं ते अस्पृश्यांना खुलं करण्यासंदर्भातला ठराव केलेला होता. पण हे सगळे ठराव जे होते ते कागदावरती होते. अस्पृश्यांना हा हक्क मान्य करण्यास म्हणजे त्यांचा जो हक्क होता तो मान्य करायला सवर्ण हिंदूंची त्यावेळी मुळीच तयारी नव्हती. सवर्णांच्या विरोधामुळे अस्पृश्यांची देखील सार्वजनिक पाणवठ्यावरती जाऊन पाणी भरण्याची हिंमत होत नव्हती. अशा वातावरणामध्ये 19 आणि 20 मार्च 1927 रोजी महाडमध्ये कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचं अधिवेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलं. या अधिवेशनामध्ये बोले ठरावाला कार्यान्वित करण्याचं ठरलं. त्यानुसार 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चौदार तळ्यावरती एक विशाल मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी त्या तळ्याचं पाणी प्राशन केलं. सार्वजनिक पाणवठ्यावर अस्पृश्यांचा देखील हक्क आहे या आंबेडकरांनी 1927 मध्ये महाडच्या सत्याग्रहानं दाखवून दिलं, प्रत्यक्ष कृतीनं दाखवून दिलं. अस्पृश्यांनी चौदार तळ्याचं पाणी प्राशन केलं ही बातमी महाड गावातल्या सवर्ण हिंदूंना समजली. त्यांनी परिषदेच्या मंडपावर हल्ला चढवला. तिथे उपस्थित असलेल्या अस्पृश्यांना मारहाण केली. अस्पृश्यांनी पाणी घेतल्यामुळे चौदार तळ अपवित्र झालं असं सवर्ण हिंदूंना वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या तळ्यात गोमूत्र टाकून ते शुद्ध करून घेतलं. ही गोष्ट आंबेडकरांच्या कानावरती गेली. त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी सवर्णांच्या मनोवृत्तीबाबत बहिष्कृत भारताच्या अंकामध्ये असं लिहिलं की आजपर्यंत आम्ही महात्मा गांधींप्रमाणे अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरचा कलंक आहे असं मानत होतो, पण आता तो आमच्या नरदेहावरचा कलंक आहे असं आम्ही समजतो.
आतापर्यंत हा कलंक धुवून काढण्याचं काम आम्ही तुमच्यावरती सोपवलेलं होतं, पण तो आमच्यावरचा कलंक आहे याची आम्हाला जाणीव झाली, त्यामुळे तो धुवून टाकण्याचं पवित्र कार्य आता आमचं आम्हालाच करावं लागेल. एक प्रकारचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतामधून हिंदू समाजाला दिलेला होता. चौदार तळ अस्पृश्यांना खुलं असावं असा ठराव करणाऱ्या महाड नगरपालिकेनं त्या ठरावानुसार कृती करण्याचं धाडस अस्पृश्यांनी दाखवलं. पण चौदार तळ सार्वजनिक नसून ते खासगी मालकीचं आहे असंही दाखवण्याचा त्या कालखंडामध्ये प्रयत्न झाला. सवर्ण हिंदूंची अस्पृश्यांसंबंधातली जी काही मनोवृत्ती होती, ती मनोवृत्ती स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपला लढा आणखीन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी महाड मध्ये चौदार तळ्याचं पाणी भरण्याचा सत्याग्रह जो होता तो घडवून आणला. सत्याग्रहाचा कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने पार पाडता यावा म्हणून 25 आणि 26 डिसेंबर 1927 रोजी आणखी एक परिषद महाडला भरवली. त्यांच्या त्या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिला. ब्राह्मणेतर चळवळीचे किंवा ब्राह्मणेतर पक्षाचे त्यावेळेचे नेते केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांनी आंबेडकरांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्हाला सत्याग्रहामध्ये सामील होण्याची इच्छा आहे, पण सत्याग्रह यशस्वी होण्यासाठी कोणताही ब्राह्मण त्याच्यामध्ये समाविष्ट करू नये अशा पद्धतीची सूचना केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांनी आंबेडकरांना केली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती सूचना फेटाळून लावली आणि आपण ब्राह्मणांच्या विरोधात नाही, आपला ब्राह्मण्याला विरोध आहे अशा पद्धतीनं त्यांनी स्पष्टपणे आपल्या चळवळीची दिशा कोणती आहे ते जेधे जवळकरांना उत्तर देताना स्पष्ट केले. आणि त्यामुळे महाडच्या त्या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून सुधारक ब्राह्मण म्हणजे पुरोगामी ज्याला विचारांचे ब्राह्मण होते ते सामील झालेले होते. आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ब्राह्मण सुद्धा त्या कालखंडामध्ये सामील होते ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. याचं कारण असं आहे की आंबेडकरोत्तर जी दलित चळवळ किंवा आंबेडकरोत्तर जे दलित राजकारण महाराष्ट्रामध्ये साकाराला येतंय आलं नंतरच्या कालखंडामध्ये, ते कुठेतरी जात केंद्री अशा पद्धतीचं झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे आंबेडकरांची चळवळ आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती नेमका कोणत्या पद्धतीचा परिणाम होतो ते अभ्यासताना ही गोष्ट अधोरेखित होणं किंवा अधोरेखित करणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. महाडच्या ह्या कार्यक्रमामध्ये मनुस्मृती दहनाचा सुद्धा कार्यक्रम झाला. मनुस्मृती या धर्मग्रंथानं अस्पृश्यतेच्या प्रथेचं किंवा अस्पृश्यांवरती घालण्यात आलेल्या निर्बंधांचं समर्थन केलं होतं आणि म्हणून तो ग्रंथ प्रतिकात्मक स्वरूपामध्ये जाळण्याचा ठराव महाडच्या त्या परिषदेमध्ये संमत करण्यात आला. आणि गंगाधर सहस्त्रबुद्धे या आंबेडकरांच्या ब्राह्मण अनुयायाच्या आणि काही अस्पृश्य साधूंच्या हस्ते हा दहनविधी त्या कालखंडामध्ये पार पाडण्यात आला. मनुस्मृती दहनाची तीव्र प्रतिक्रिया उमटली. विशेषतः हिंदूंमधल्या उच्च जातींच्या लोकांनी या घटनेविरुद्ध बरीच बोंबाबोंब केली. दलित चळवळीविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या काही जणांनी या घटनेबद्दल नापसंती सुद्धा व्यक्त केली. केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकरांनी मात्र मनुस्मृती दहनाला त्या कालखंडामध्ये पाठिंबा दिलेला होता. आंबेडकरांनी मनुस्मृती दहनाचा निर्णय घेण्यामागचं कारण असं होतं
की हिंदू धर्मीय ग्रंथ प्रामाण्य मानणारे लोक असल्यामुळं अनिष्ट गोष्टींचं समर्थन करणाऱ्या धार्मिक ग्रंथावरच आघात केल्याशिवाय अस्पृश्यता किंवा जाती व्यवस्था यांचं उच्चाटन करता येणार नाही असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम महाडमध्ये केला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये हिंदू धर्मानं अस्पृश्यांवरती घातलेले जे काही निर्बंध होते त्या निर्बंधाचं आणखीन एक उदाहरण म्हणजे हिंदूंच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यास, अस्पृश्यांना हिंदूंच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यास त्यांनी केलेली मनाई. अस्पृश्य हे जर हिंदू धर्माचेच घटक आहेत तर त्यांना हिंदूंच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव का केला जातो असा आंबेडकरांचा सवाल होता. आणि म्हणून अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी अमरावतीचं अंबाबाई मंदिर, पुण्याचं पर्वती मंदिर आणि नाशिकचं काळाराम मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह केले. नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह जो होता तो त्या कालखंडामध्ये खूप गाजला. ऑक्टोबर 1929 मध्ये पर्वतीच्या सत्याग्रहाची धामधूम चालू असतानाच नाशिकच्या अस्पृश्यांनी काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रहाचं नेतृत्व करण्यासाठी आंबेडकरांना निमंत्रण दिलं. 2 मार्च 1930 ही सत्याग्रहाची तारीख ठरली आणि त्या दिवशी नाशिक शहरातून अस्पृश्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. 3 मार्चला सत्याग्रहाला सुरुवात झाली. पुढे 15,000 अस्पृश्य बांधव मोर्चानं मंदिराकडे निघाले, पण काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांनी मोर्चा तिथे पोहोचण्यापूर्वीच मंदिराचे सगळे दरवाजे जे होते ते बंद करून घेतले. सगळ्या सत्याग्रहींनी मंदिरापुढे धरणं धरलं. हा सत्याग्रह पुढे बरेच दिवस चालला. पुढे रामनवमीचा दिवस होता आणि त्या दिवशी रथयात्रेची मिरवणूक निघाली. तेव्हा सनातनी हिंदूंनी अस्पृश्यांवरती दगडफेक केली आणि आपल्या संकुचित आणि रानटी मनोवृत्तीचं दर्शन घडवलं. शहरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी 144 कलम लागू केलं आणि म्हणजे सवर्णांनी अस्पृश्यांवरती दगडफेक केली आणि त्याच्यामध्ये काही लोक जखमी सुद्धा झाले. त्यामुळे मग आंबेडकरांनी काही काळ रामनवमीच्या निमित्तानं सत्याग्रह स्थगित केला. पण त्यानंतरच्या कालखंडामध्ये पुन्हा सत्याग्रहाला सुरुवात झाली. तरी सुद्धा हिंदूंनी मंदिर उघडण्याला नकार दिला आणि पुन्हा अस्पृश्यांवरती दगडफेक झाली, त्यांच्यावर हल्ले झाले. पुण्याच्या पर्वती सत्याग्रहाच्या वेळी सुद्धा अशाच पद्धतीची दगडफेक झाली. अमरावतीच्या अंबाबाई मंदिरात सुद्धा पुजाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे अस्पृश्यांना मंदिर खुलं होऊ शकलं नाही. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचा हक्क मान्य झाला तर त्यांच्या स्थितीत एकदम सुधारणा होईल असा भ्रम आंबेडकरांनी कधीच बाळगलेला नव्हता. किंवा या उपक्रमाला लगेच यश येणार नाही हे देखील ते ओळखून होते. पण आपल्या दलित बांधवांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात त्यांना खरा रस होता. त्यांचा उद्देश मंदिर प्रवेश सत्याग्रहातून साध्य झाला. दलित चळवळ मजबूत आणि गतिमान करण्यासाठी मंदिर प्रवेश सत्याग्रह जे होते ते सत्याग्रह खूप कामी आले असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर यदी फडकेंनी त्या संदर्भातलं एक नोंद केलेली आहे. ते असं म्हणतात की मंदिर प्रवेशाचा बाबासाहेबांनी सुरू केलेला लढा अयशस्वी ठरला तरी या हरलेल्या लढाईचे काही दूरगामी परिणाम दलित मुक्ती आंदोलनाच्या प्रगतीला हातभार लावणारे ठरले. अस्पृश्यांमध्ये आपल्या हक्कांची जाणीव निर्माण करणं आणि त्यासाठी त्यांना लढा देण्यास शिकवणं हे बाबासाहेबांचे हेतू त्यांना बहुतांशी साध्य करता आले. त्यांच्या अनुयायांची संख्या वाढली. त्यांनी दगडफेक, लाठीमार यांना तोंड दिलं. काहींना प्रथमच कारावास भोगायला लागला. या चळवळीत स्त्रियांनीही पहिल्यांदाच भाग घेतला. दलित मुक्ती आंदोलनामध्ये हे सगळं पहिल्यांदा घडत होतं.
नेत्यांची दुसरी फळी जी होती ती तावून सुलाखून बाहेर पडली आणि नाशिक जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला बनला. डॉक्टर यदी फडकेंनी हे जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते जर पाहिलं तर मंदिर प्रवेश सत्याग्रह हे दलित चळवळीला कसे उपकारक ठरले एका अर्थानं ते आपल्या लक्षात येईल. पहिल्यापासूनच अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अनुभव आलेले होते त्या अनुभवावरून हिंदू धर्मात अस्पृश्यांना माणुसकीचे अधिकार मिळणार नाहीत हे त्यांना जाणवत होते. अस्पृश्यांना मनुष्यपण मिळवण्यासाठी धर्मांतर अपरिहार्य आहे याची जाणीव सुद्धा झाली होती त्यांना. आणि म्हणून 13 ऑक्टोबर 1935 मधल्या येवला परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं सुद्धा होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि तेव्हापासून धर्मांतराच्या संदर्भातले विचार त्यांच्या मनामध्ये घोळत होते. हिंदू समाजाची सुधारणा करणं हे आमचं ध्येय नाहीये, आमचं स्वातंत्र्य मिळवणं हे आमचं ध्येय आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी 1936च्या येवला येथील मुंबई इलाखा महार परिषदेमध्ये बोलून दाखवलेली होती. धर्मांतराशिवाय अस्पृश्यांना सामाजिक स्वातंत्र्य समता प्राप्त होणार नाही असंही आंबेडकरांनी या परिषदेमध्ये लोकांना बजावलेलं होतं. त्यामुळे कोणत्या धर्मात जायचं हे जरी ठरलं नसलं तरी हिंदू म्हणून मरायचं नाही हे ठरलेलं असल्यामुळे देवारातले देव गाठोड्यात बांधून ते नदीत किंवा विहिरीत बुडवले जाऊ लागले. अस्पृश्यातील संत बैराग्यांनी महंत बुवांनी दाढी जटा जपमाळा यांना रजा दिली. पोथ्या पुराण्यांची होळी करण्यात आली. महार वारकऱ्यांनी पंढरपूरची वारी सोडून दिली. आणि येवला परिषदेमध्ये केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे पुढे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूरमध्ये आपल्या असंख्य अनुयायांसह बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला. आंबेडकरांचं हे धर्मांतर म्हणजे त्यांनी जोपासलेल्या आदर्श समाज रचनेच्या कल्पनेच्या दृष्टीने टाकलेलं एक पहिलं पाऊल होतं असं आपल्याला म्हणता येईल. दलितांच्या हक्कांचा लढा राजकीय पातळीवरून लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय पक्षाची सुद्धा स्थापना केली. ऑगस्ट 1936 मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. या पक्षाचं कार्य कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी असल्यामुळं दलित या शब्दाऐवजी त्यांनी मजूर शब्द स्वीकारला. 1937च्या निवडणुकीमध्ये या पक्षानं विधिमंडळाच्या 13 जागा जिंकल्या. 1937 ते 1942 या कालखंडामध्ये मजूर पक्षानं शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नाविषयी विधिमंडळामध्ये आणि बाहेर सुद्धा आवाज उठवलेला होता. पुढे 1942 मध्ये नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा केवळ दलितांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेला राजकीय पक्ष स्थापन केला. भारतातल्या सगळ्या अस्पृश्य वर्गाच्या संघटनांना या फेडरेशननं सहभागी होण्याचं किंवा त्यांच्या मार्फत कार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये आंबेडकर कायदा मंत्री झाले. राज्यघटनेच्या मसुदा समितीची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यावेळी त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी घटनात्मक तरतुदी केल्या. दलित जाती आणि जमातींना राखीव जागांची तरतूद किंवा सोयी सवलती राज्यघटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद त्यांनी करून घेतली. पुढे 1956च्या आसपास त्यांना इंग्लंड प्रमाणेच भारतामध्ये सुद्धा द्विपक्षीय राजकीय प्रक्रिया असावी असं वाटत होतं. आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेसला एक पर्यायी पक्ष सर्व जाती धर्म गटाचा असावा असं त्यांच्या मनात घोळत होतं. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मांडणी करायला सुरुवात केलेली होती. पण 6 डिसेंबर 1956 रोजी आंबेडकरांचं निधन झालं. आणि
त्यांच्या मनात असलेलं जे राजकीय पक्षाचे स्थापनेचं जे घोळत होतं ते स्वप्न अधुरं राहिलं. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. आंबेडकरोत्तर कालखंडामध्ये रिपब्लिकन पक्ष काही कालखंड चांगल्या पद्धतीने त्याचं काम चाललं, पण नंतर त्याच्यात सुद्धा फाटाफूट झाली आणि आज दलित चळवळीची किंवा दलित राजकारणाची काय अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये ते आपण पाहतो आहोत. दलित चळवळ ही दलितांच्या आत्मसन्मानाची चळवळ होती. भारतीय समाजातील वरिष्ठ जातींनी दलितांवरती वर्षानुवर्ष जे जुलूम, अन्याय, अत्याचार चालवले होते, त्यामुळे दलितांचं जीणं जे असह्य झालं होतं. परिणामी आपणही मानव आहोत आणि आपल्याला इतरांप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे याचाच जणू दलितांना विसर पडलेला होता. त्यांच्यावर कित्येक शतकापासून जे धार्मिक संस्कार झाले त्यातून आपल्या वाट्याला आलेलं जीवन हा आपल्या नशिबाचाच भाग आहे अशी त्यांची धारणा बनत गेली आणि त्यामुळे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्याची त्यांची इच्छाच भरून गेली. दलितांच्या बाबतीत हे चित्र संपूर्णपणे बदलून टाकण्याचं क्रांतिकारक कार्य जे होतं ते दलित चळवळीनं केलं. दलित चळवळीनं दलितांना नवा आत्मविश्वास प्राप्त करून दिला, त्यांना स्वाभिमानानं सन्मानानं जगण्याची शिकवण दिली. त्याचप्रमाणे त्या चळवळीनं दलितांना संघटित करून आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्याची जिद्द आणि ईर्ष्या त्यांच्यामध्ये निर्माण केली. 20व्या शतकामध्ये दलितांना जी सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झाली त्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते दलित चळवळीला जातं. कारण या चळवळीनं दलितांमध्ये घडवून आणलेली जागृती आणि त्यांची बदलून टाकलेली मानसिकता यामुळेच हे परिवर्तन घडवून येणं शक्य झालं आणि हेच खरं दलित चळवळीचं महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासातलं महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. आंबेडकरांच्या नंतर दलितांचं जे राजकारण, दलित राजकारण ज्याला आपण म्हणतो, आपण ते नंतर पुन्हा तिसऱ्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत, ते अयशस्वी का झालं किंवा आंबेडकरांना ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं काँग्रेसला पर्यायी पक्ष उभं करण्याचं त्यांच्या मनात जे घोळत होतं ते प्रत्यक्षात का येऊ शकलं नाही. या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं आंबेडकरोत्तर दलित चळवळ आणि दलित राजकारण किंवा दलित राजकीय प्रक्रिया जी निर्माण झाली त्याच्यामध्ये आपल्याला शोधावी लागते. आणि त्यामुळे आंबेडकरांचे विचार नेमके काय होते आणि नंतरच्या कालखंडाला ज्यांनी हा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या नेत्यांनी आंबेडकरांचा विचार शिरोधार्थ मानून तशाच पद्धतीनं वाटचाल केली का, त्याच्यामध्ये काय उणीवा राहिल्या आणि त्याचे नेमके महाराष्ट्राच्या दलित राजकारणावरती काय परिणाम झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तिसऱ्या प्रकरणातला जो दलित राजकारणाचा भाग आहे, जात आणि राजकारण या प्रकरणामध्ये, त्याच्यामध्ये करावायचा आहे. त्यामुळे आज आत्ता इथे विस्तार भयास्तव मी थांबतो. धन्यवाद.